हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। महादेव ॲपच्या माध्यमातून बीडमध्ये मोठा घोटाळा। एका नेत्याच्या नावे 9 अब्ज रुपयांचा व्यवहार। सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप। सुरेश धस यांचा अमोल मिटकरींना इशारा, माझ्या नादाला लागू नका। सुरेश धस यांनी मुंडेंना टार्गेट करण्याची सुपारी घेतल्याचा मिटकरींचा आरोप। सरपंच हत्येच्या घटनेविरोधात रेणापुरात आक्रोश मोर्चा। सरपंचांची मुलगी वैभवी देशमुख बोलताना झाली भाऊक। न्याय मिळेपर्यंत लढणार, वैभवीचा निर्धार। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमध्ये उद्या सर्वपक्षीय मोर्चा। भाजप आमदार सुरेश धसही होणार सहभागी। परळीमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला 24 तासात जामीन। 50,000च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला। पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिराने होणार ही बातमी चुकीची। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची स्पष्टोक्ती। राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी। नंदुरबार, जळगाव आणि सिंधुदुर्गात पावसाच्या सरी। पिकं आणि फळबागांना फटका बसण्याची शक्यता। ऑस्ट्रेलियाच्या फॅन्सनं उडवली विराट कोहलीची खिल्ली। विराट आणि ऑस्ट्रेलियन फॅन्समध्ये बाचाबाची। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचं दर्शन। गांधी कुटुंबियांकडूनही मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पित।